जर आजची ही कथा ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आलं तर नक्की श्री स्वामी समर्थाने. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा एक भक्त, खूप जास्त श्रद्धाळू. रोज स्वामींचं नाव घ्यायचा, रोज त्यांची पूजा करायचा. सगळं काही छान सुरू होतं. पण एक दिवस मात्र त्याच्या आयुष्यावरती संकट कोसळलं. त्याचा व्यवसाय बंद पडला. सगळे पैसे गेले आणि त्याची सगळी जवळची माणसं ती सुद्धा त्याला सोडून एकट्याला निघून गेली. अर्थातच या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर त्याला खूप वाईट वाटलं. तो खूप दुःखी होता. पण त्याचा विश्वास होता की त्याचे स्वामी त्याच्या सोबत आहेत. तो स्वामींना विचारायला लागला की स्वामी, स्वामी मी तुमची इतकी आराधना करतो, इतकी पूजा करतो, मग तरी सुद्धा तुम्ही मला असं का दिलं? त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं. तो एका वाटेवरून चालत होता आणि त्या वाटेवर चालत असताना त्याला दोन पायांचे ठसे दिसले. त्याचे पायाचे ठसे आणि त्याच्या शेजारचे म्हणजे आपल्या स्वामींच्या पायाचे ठसे, असं त्याला वाटलं. पण हळूहळू रस्ता आणखीन खडतर व्हायला लागला आणि नंतर त्याला असं दिसलं की तिथे फक्त एकाच पायाचे ठसे आहेत. तो स्वामींवरती खूप रागावला. स्वामींना म्हणाला की स्वामी, जेव्हा मला आयुष्यात तुमची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हाच तुम्ही मला एकट्याला सोडून निघून गेलात. त्यावेळी त्याला एक आवाज आला आणि स्वामी त्याला म्हणाले की अरे मूर्खा, ते तुझ्या पायाचे नाही, माझ्या पायाचे ठसे. मी तुला या खडतर प्रवासामध्ये उचलून घेऊन चालले. हे ऐकल्यानंतर त्या भक्ताच्या डोळ्यातनं अश्रू अनावर झाले. आणि ह्या कथेवरूनही आपल्याला हेच समजतं की आपल्या आयुष्यामध्ये संकट काळामध्ये कधी कधी स्वामी स्वतः आपल्याला उचलून पार करत असतात. श्री स्वामी समर्थ.